शौर्य ऑटो स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर इस्लापूर. आमच्याकडे 2 व्हीलर 3 व्हीलरचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील. अवश्य भेट द्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर, रेल्वे स्टेशन रोड, इस्लापूर. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे नांदेडमधून. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहरात भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला. नवीन मोंढा परिसरातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मोर्चामध्ये शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चात ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच पारंपरिक आसुडांचा वापर करण्यात आला. घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला. यावेळी शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, पीक विमा, शेतीपंपांना नियमित वीज पुरवठा तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला. मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. काय मागण्या होत्या नेमक्या, कशासाठी? आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं विराट असा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा 7वारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे. या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढला आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमोरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.